नमस्कार मित्रांनो, सत्य आणि मंजू हे दोघंजण बाहेर फिरायला आले असतात. तर त्यांच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन चालू असता की आता आपण आर्यनला कसं शोधायचं, आपल्याला कोण फोन लावून परेशान करत आहे, आता हे कोणाला पाहायचं आणि कोण आहे ते पुढचा. मंजूला म्हणतात की मी तुझ्यावरती प्रेम करतो. आता आर्यनला शोधण्यासाठी सत्य आणि मंजू एका ठिकाणावरती आलेले होते. तर आता सत्या मंजूला विचारतो, का गं कोण असेल तो? त्यांना माहीत नसतं ना की तो आर्यन असन म्हणून. तर सत्या म्हणतो, कोण असन गं मंजू? मंजू म्हणतात, मला नाही माहीत कोण आहे सत्या, तर तुला माहीत असेल तर सांग ना. त्यांनी त्याचं लोकेशनसुद्धा ट्रॅक करण्याचे खूप प्रयत्न केले, पण लोकेशन काही ट्रॅक होत नव्हतं. कारण तो आर्यन इथला हुशार आहे ना की त्याजवळ लॅपटॉप हे सारा असतात. तर ते लोकेशन ट्रॅक होण्यासाठी त्याला कम से कम 5 ते 10 मिनटं बोलावं पडतं. तर तो एक दीड मिनटंच बोलत आहे. 1-1.5 मिनटं बोलल्यामुळं लोकेशन ट्रॅक होत नाही. लोकेशन ट्रॅक झालं नाही तर पुढच्या समोरच्याचा पत्तासुद्धा लागत नाही. म्हणून मंजू चक्क होऊन झाले असतात. तर मंजू आणि सत्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन चालू असता की आपण आता याला कसं शोधायचं, कोण आहे हा, कोण बेजार करत असेल आपल्याला, कसा म्हणतोय प्रेम. सत्याला आर्यनला वाटतंय की मंजूच्या आयुष्यामधून सत्याला कुठंतरी गायब करावं आणि कसं तरी काय करावं असं त्याच्या डोक्यामध्ये सतत प्लॅन चालू असतं. तर सत्या काही वाघमारे म्हणजे मंजूंना काही सोडतच नाही आणि मंजूंचा पिच्छासुद्धा सोडत नाही. मंजू आणि सत्या हे दोघंजणं सोबतच हिंडत असतात. तर आर्यनची तळपायातली आग मस्तकात जाते आणि आर्यन म्हणतो की मी कितीही प्रयत्न केला तर सत्या का मंजूचा पिच्छा सोडत नाही आणि मंजू मंजू का सत्याचा पिच्छा सोडत नाही, तर ही माझी कशी होईल? जोपर्यंत हिच्या जवळ सत्य आहे ना तोपर्यंत ही माझी होणार नाही, असं बडबडत मनामध्ये आर्यन असतो. तर मित्रांनो, आता याला काय कोण समजवल की आता हे बडबड याची फक्त फालतूच बनून राहणार आहे. किती दिवसापासून हा मंजूला फक्त फोन लावून परेशान करत आहे. तर मंजूचा पिच्छा करतो आणि मंजूला म्हाताऱ्याच्या वेशात भेटतो आणि गोंधळाच्या वेशात भेटतो आणि कोणत्या त्या वेशातसुद्धा भेटतो. तर याला काय वाटतं की माझा पत्ता लागणार नाही की सत्य आणि मंजू याचा आर्यनला शोधूनच काढणार आणि आर्यनला शोधून काढण्याच्या बाबत खूप खूप मारणार. पोलिसांच्या तावडीत देऊन सत्या आणि मंजू हे आर्यनचा खूप धुलाई करणार आहेत. तर म्हणजे मंजू आणि सत्या आर्यनला शोधण्यासाठी खूप लांब गेलेले होते आणि लांब गेले असताना तरीही सत्या आणि मंजू ह्या दोघांना अजून आर्यनसुद्धा सापडला नाही. आर्यन इथला हुशार नाही की आर्यन हे कोणालाच सापडून देत नाही आणि सापडू शकत नाही असं आर्यनच्या मनामध्ये. आर्यन हसू लागतो आणि मोठ्या मोठ्यानं गोंधळू लागतो. आर्यन म्हणतो, मंजू फक्त तू माझीच राहणार आणि माझीच होणार, असं फक्त आर्यनच्या मनामध्ये बडबडत असतो. पण आर्यनला काय माहिती की आता ही मंजू आपल्याला भेटणार नाही, कारण मंजू सत्याची झालेली आहे. तर सत्याची मंजू फक्त सत्याजवळच राहणार ना. सत्या मंजूला एकलंच सोडत नाही आणि आर्यन बी खूप प्रयत्न करतो की सत्याला म्हणजे मंजूच्या आयुष्यामधून सत्याला घालवण्याचं, पण सत्या काही एकटा सोडत नाही. आता आर्यन वेगळाच प्लॅन करणार आहे, भन्नाट प्लॅन करणार आहे. तुम्हाला आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल जर